हाँ चौधरी साहब. डॅडी हाँ डॅडी माय फ्रेंड आशिष. जस्ट अ मोमेंट. हॅलो यंग मॅन. काय नाव काय म्हणालस? आशिष. आशिष. जरा एक मिनिट एवढ्या फोनवर बोलतो. शो सर. हा चौधरी साहेब. माय फ्रेंड आशिष. हाय. बी कम्फर्टेबल. मी आलेच हा. ये दीदीशी ओळख करून देते. ओके. हा नमस्कार, मी विनायक रणदिवे बोलतोय. हां हां बोला बोला. हो 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 हो. नाही ठीक आहे साहेब. नाही मी असं करतो, मी तुम्हाला उद्या फोन करतो. उद्या बोलू आपण. ओके ओके बाय. थँक्यू. अरे ये महादेव ये. साहेब तुम्ही कामात असाल. अरे नाही रे तेच. अरे बरी आठवण झाली. तो 25,000चा चेक घरी पाठवला आता. गौरीने दिलेला. तो तुला मिळाला का? तू ऑफिसमध्ये आला नाहीस म्हणून तो घरी पाठवलाय. नाही महादेव, मला माहिती आहे ऑपरेशनसाठी आणि त्या पुढच्या खर्चासाठी हे पैसे कमी आहेत, तरी पण साहेब मला माफ करा साहेब. माफ करा साहेब. मी गप्प राहिलो ते यासाठी नाही साहेब. मी गप्प राहिलो कारण मला लाज वाटली साहेब. गौरीताईंचे पैसे घ्यायचे साहेब. महादेव हे बघ, तू आमच्या कुटुंबातलाच एक आहेस. हे बघ, तुला त्याची गरज आहे. प्लीज संकोच करू नकोस, तू घे ते. हे बघ, गौरीनी आपल्या या धाकट्या भावाला दिलेली एक छोटीशी भेट असं समज ना. साहेब खूप उपकार. नाही, उपकार हा शब्द काढायचा नाही. अरे हे एकमेकांना सांभाळणं आहे, माणुसकीचं नातं जपणं आहे हे. महादेव, खरं तर मला रुखरुख वाटते की तुझी जी गरज आहे त्या तुलनेत हे पैसे खूप कमी आहेत रे. नाही साहेब, नाही साहेब. आता माझ्यात खूप बळ आलंय साहेब. आता माझी नक्की खात्री पटली आहे की आता कुठून तरी नक्की पैशाची सोय होणार साहेब. नक्की होणार. महादेव, तू तुझे प्रयत्न करत राहा, मी माझे प्रयत्न करत राहीन. संदीपचं ऑपरेशन होणार ठरल्या वेळेला, आणि ते करायचं म्हणजे करायचंच बस. मा काही हवंय का तुम्हाला? मा मला नाही का सांगायचं, मी जागीच होते हो. मा डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली ना. काही झालं नाही आम्हाला. सारखं पडून पडून अंग आंबून आलं होतं. वाटलं जरा घरातल्या घरात तर फेऱ्या माराव्यात. मा पण विश्रांती नको का घ्यायला? अण्णा म्हणतात ते अगदी खरंय. या मायावी जगात काहीही कारण नसताना आपण अनेक नश्वर गोष्टींचं ओझं खांद्यावर वाहत असतो. आज मुलांना जसं हवं होतं तसं त्यांचं त्यांना देऊन टाकलं. वाटणी झाली. आता माझ्या खांद्यावर काही ओझं राहिलेलं नाही.
एकदम एकदम हलके होऊन केले खांदे माझे. यापुढे या घराचा सगळा संसार मुलांनी सांभाळायचा. मा तुम्ही विश्रांती घ्या बरं. चला. प्रीती पण ग्रेट आहे. आणि माझ्या सख्या आत्तेभावाची माझ्याशीच ओळख करून देते. ऍक्च्युली आय वॉज सो सरप्राइज टू सी मी यू नो. आहे पण प्रीतीला कसं माहिती असणार की तो तुझाच भाऊ आहे. हो ते पण आहेच. पण खरंच आशिष इकडे कसा? आणि प्रीती केक कापण्यासाठी त्याची वाट बघत होती. म्हणजे मला काही कनेक्शनच लागत नाहीये. हे बघ, मला तरी ती म्हणाली होती की ती तिच्या बॉयफ्रेंडशी आजच ओळख करून देणार आहे. मला तरी वाटतं आशिषच असावा. तुझा आत्ते भाऊ म्हणजे नक्की विनायक काका आहेत ना, गायत्री आत्या. ओ त्यांचा मुलगा. अच्छा. का ग काय झालं? नाही असंच. काय मॅडम, आजची पार्टी खूप छान झाली ना? अर्थात एखादी पार्टी स्वतः निकिता मॅडमने ऑर्गनाईज केली आहे असं म्हटल्यानंतर ती ग्रेटच होणार. हे वेगळं सांगायची काही गरज आहे का? पुरे. अगं खरं कौतुक पुरे. अरे पण आज प्रीती खूप खुश होती नाही? अगं असणारच. तुला काय वाटतं रे? अगं वाटतं काय, असणारच. तिच्या बर्थडेची पार्टी, तिच्या आवडीचा मेन्यू आणि तिचे आवडते सगळे लोक, मग काय. आणि हो ना, या निमित्ताने आपल्या मुलींचे मित्र मैत्रिणी आपल्याला भेटले नाही? खरंच प्रीतीचा कोण तो नवीन मित्र? आशिषच ना? आशिष. पहिल्यांदाच भेटलो त्या मुलाला, पण चांगला वाटला मला. तू एका नजरेत माणसं ओळखतोस ना. मग तुला एक प्रश्न विचारू? विचार ना. हा आशिष तुला कसा वाटला? असं का विचारतेस तू? नाही रे, तो तिचा स्पेशल फ्रेंड आहे असं आपलं मला वाटतं. स्पेशल फ्रेंड म्हणजे? स्पेशल म्हणजे जिव्हाळ्याचा, खूप जवळचा, कदाचित ज्याच्यावरती प्रेम करू शकेल असा. निकी, तुम्ही बायकांना सुतावरून स्वर्गाला जाता हे असं. एका भेटीत तुला हे एवढं सगळं कळलं? बायकांची नजरच असते तशी. तू प्रीतीचा चेहरा पाहिलास? ते नुसते मित्रमैत्रिणी नसून त्यात आणखीन काही आहे असं आपलं. कमॉन निकी, कमॉन. जोड्या जमवायची तुला हौसच आहे. आणि मैत्रीच्या बाबतीत तर तुझे विचार अगदी जुन्या जनरेशन सारखे आहेत. असू देत. आणि तुझे फार मॉड आहेत नाही? माझे मॉड आहेत असं नाही, पण एक मात्र नक्की की काळ बदललाय आता आणि मैत्रीच्या व्याख्याही बदलत चालल्या आहेत. लेट्स सी. लवकरच कळेल आपल्याला काय ते. अगं निकी, साहेब खरं आहे, पण तुमच्यावर का माणूस लय दिलदार साहेब. तुमचं नाद खोळा साहेब. अरे त्यासाठी दिल असणारी माणसं लागतात, माहितीये तुला. मनानं मोठं पाहिजे. पैशाने मोठे तर खूप भेटतात रे. बरोबर. मनाने साली भिक्कारी असतात एकदम. म्हणून आपल्याला खूप सॉलिड मित्र भेटतात. बरं. हा सॉलिड एकदम पैसेवाले ना. नुसते पैसे आले नाही काय तर समाजात माहितीये तुला मान प्रतिष्ठा म्हणायचं का? हा तेच ते सगळं असणारी माणसं आपल्याला या विजयाला मानतात आणि आपणही जान देतो त्यांच्यासाठी. माहिती आहे साहेब मला. अहो तुमचा सारखा मित्र समजत नाही हवा असं वाटतं. हो माहिती आहे मला. तुला काय माहिती? हा असं काय करते साहेब? तुम्हीच नाही का मला सांगत होता त्या दिवशी. तुला का कुठल्या मित्राच्या गाडीसाठी तुम्ही धावपळ केली ते गॅरेज मध्ये सांगत होता बघा. काय झालं होतं साहेब?
काय मी बोललो तुला? हा तुम्हीच सांगत नव्हता का? काय झालं होतं? अरे किती वाजले यार, बघ ना जरा. कुठे घड्याळ, कुठे आपल्याकडे घड्याळ? नाही नाही. बराच उशीर झालेला आहे. हा आरामात बोलू याच्याबद्दल. बरं जा. नेक्स्ट टाइम सी या. सोडू काय? बाय बाय बाय. आईचं बियाणं खोळ चटकल्या हातात. गावल कवा तरी गावल. काहीतरी लोचा आहे, पण लोचा आहे. सागर, सागर, काय झालंय? बरं वाटत नाहीये का? नो आय एम ओके. काही काम होतं का तुझं? कम ऑन सागर, म्हणजे फक्त काम असतानाच मी इथे यायचं असं आहे का? पौर्णिमा, हे ऑफिस आहे. इथे आपण एकत्र जमतो काम करण्यासाठी. कम ऑन सागर, काम करता करता इतर गोष्टी सुद्धा, इतर गोष्टी. पौर्णिमा, रागवतेस कशाला सागर? मोठमोठ्या लोकांच्या मते सुद्धा ऑफिसमधली कामं हसत खेळतच व्हायला हवी. इजंट इट? सागर, तुझं डोकं दुखत असेल तर मी चेपून देऊ का? इनफ! तुझं काही काम नसेल ना तर निघ इकडनं. अरे सागर, लीव! काय ग दमलीस? आत्या, आज ऑफिसमध्ये माझ्याकडून चूक झाली. अगं, एक महत्वाचं लेटर लिहायचं होतं. खूप अर्जंट होतं. घाईघाईने लिहायला गेले म्हणून खूप चुका झाल्या. बॉसनी मला बोलवून घेतलं आणि रागवले? तेच ना आत्या. अगं, माणूस एक वेळ चिडून बोलला ना तर परवडतं, पण ते काहीच बोलले नाहीत, रागवलेही नाहीत. उलट म्हणाले की चुका कोणाकडनं होत नाहीत. त्यांनी ना मला नीट शांतपणे समजावलं की चुका कशा करू नयेत. तुला माहितीये, चांगल्या गोष्टींसाठी त्यांनी कॉम्प्लिमेंट्सही दिल्या. म्हणाले की तुझं हँडरायटिंग खूप छान आहे. आपण स्वतः चांगलं असलं ना की चांगलीच माणसं भेटतात आपल्याला. अगं बाई, बरी आठवण झाली. याच्यातून बघ कुणी चांगला माणूस भेटतोय का. म्हणजे? अगं, लग्न करू इच्छिणाऱ्या मुलांचे फोटो आहेत हे. अगं, बघितलंस का? हा बघ तरी, इंजिनियर आहे, 25,000 रुपये कमवतोय. इतके लाड होतील तुझे घरात. प्लीज आत्या, आत्या मी खूप दमलीये. तू किती स्वीट आहेस. प्लीज आता नको. नाही, मी फ्रेश होऊन आले. प्लीज.
हॅलो. हॅलो सागर, काय करतोयस? काही नाही का, नुसताच बसलो होतो. मला पण खूप बोर होत आहे. का? तुला अभ्यास नाही करायचा? अभ्यास खूप आहे रे, पण माझाच मूड नाही. सागर, ताई आत्या आणि पप्पा ना माझ्या लग्नाची खूप घाई करतायत. मग वाईट काय त्यात? चांगलं आहे ना. तू पण त्यांच्याच सारखा बोलणार आहेस का? हा, तू तुझी बाजू सांग ना. तुझ्या मनात काय आहे? काहीच नाही सागर. मला ना अजून खूप शिकायचंय, करिअर करायचंय. लग्नाबद्दल विचार करायला मला खरंच वेळ नाहीये. मग तसं सांग त्यांना. सांगून पाहिलं मी, पण मोठी माणसं ना खूप हट्टी असतात, नाही ऐकत आपलं. मी किती वेळा त्यांना सांगितलंय, तरी आमच्या घरी ना मुलांचे ढिगभर फोटो आलेत. सागर, तुला सांगू, मला ना ते सगळे फोटो बघावेसे पण वाटत नाहीत. सागर, बोल ना काहीतरी. आता काय बोलू मी? म्हणजे तुला योग्य वाटतंय ते तू करतेस, आणि त्यांना योग्य वाटतंय ते करतायत. सागर, पण मला कळत नाही मी काय करू. आत्या इतकी एक्साइटेड असते ना, मी काहीच बोलू शकत नाही. तर मला तरी काहीच कळत नाही, काही सुचतच नाहीये मला. काळजी घे स्वतःची. ठीक आहे, बोलू नंतर. बाय. बाय.